नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. विनायका फाउंडेशन तर्फे श्री राम जन्मभूमी आंदोलन एक अवलोकन या कार्यक्रमाचे आयोजन शहराच्या श्री शक्तीपीठ रामनगर नागपूर या स्थळी 16 फेब्रुवारीला सायंकाळी करण्यात आले होते. या प्रसंगी श्री राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांच्या कार्याबद्दल मान्यवरांनी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांतातील प्रमुख कार्यवाह माननीय श्री अतुलजी मोघे हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ता म्हणून विदर्भ प्रांतातील दुर्गा वाहिनीच्या माजी संयोजिका ॲडव्होकेट मनीषा रत्नाकर कुलकर्णी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक फाउंडेशनच्या अध्यक्ष माननीय प्रतीक्षा पटवारी यांनी केले. या प्रसंगी श्री राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या सौ आसावरी कोटीवाण, श्रीमती प्रणवती चौगंसकर, अस्मिता मुंजे कायंदे, सौ माधुरी देवरे, वर्षा उराडे, श्री अश्विन पाथुरकर, श्री राजेश वेसलकर, सौ रत्ना कुलकर्णी, वसुधा गबणे, प्रतीक पटवारी आदी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री आनंद देशमुख यांनी कारसेवकांवर अप्रतिम अशी तयार केलेली रचना यांचे गायन केले. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. सेवकों का बलिदान याद रखेगा हिंदुस्तान. कारसेवकों का बलिदान याद रखेगा हिंदुस्तान. बूंद बूंद लहू स्मरण से होगा, बूंद बूंद लहू स्मरण से होगा मंदिर का यह नवनिर्माण. कारसेवकों का बलिदान याद रखेगा हिंदुस्तान. कारसेवकों का बलिदान याद रखेगा हिंदुस्तान. बाबर ने जब तोड़े मंदिर, धर्मस्थलों पर किए प्रहार, हिंदू बांधे जंजीरों से तहस नहस किए धर्म पुराण. खोल उठा तब हिंदू रक्त ये, खोल उठा तब हिंदू रक्त ये, उठा के झोला कूच किया. साधा रसता अवधपुरी का, साधा रसता अवधपुरी का, रामलला का सुमरे ध्यान. कारसेवकों का बलिदान याद रखेगा हिंदुस्तान. विनायक फाउंडेशन तर्फे या परिसरातनं जे कारसेवक गेले होते त्या सर्व कार्यसेवकांच्या आठवणींना उजाळा आणि त्यानिमित्त सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये मला बोलण्याची एक संधी मिळाली. राम जन्मभूमीचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, पण मुळात राम मंदिराचा जो एक आंदोलनाचा जो पाठीमागचा भाग आहे तो म्हणजे नुसतं रामाचं मंदिर या देशामध्ये उभं करणं नाही, तर जो राम हा या देशातल्या प्रत्येकाचा आत्मा आहे त्याच्यामधलं त्या प्रत्येक रामाला जागृत करणे आणि त्या रामाच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा एकदा रामराज्य निर्माण करणे हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश होता. आणि त्याच्याकरता म्हणून रामाचं भव्य मंदिर त्याच्या जन्मभूमीवर तयार व्हावं त्याकरता या देशामध्ये हिंदू समाजाने एक मोठं आंदोलन केलं. त्याची परिणती फलश्रुती ही 22 तारखेला राम जन्मभूमीच्या मंदिराच्या निर्माणाने हे पूर्ण झालेलं आहे. पण त्याच्या पुढचा मुख्य भाग जो आहे तो भाग अजून राहिलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रमंदिर. आणि म्हणून मग राष्ट्रमंदिराकरता आवश्यक अशा प्रकारचा भाव समाजामध्ये तयार व्हावा, त्या भावाच्या आधारावर समाज संघटित राहावा आणि समाजाने आपल्या या संघटित शक्तीच्या आधारावरती आपल्यामध्ये पूर्ण परिवर्तन करावं. रामाने समाजासमोर ठेवलेले आदर्श ते स्वीकारावे, त्या आदर्शावर ते चालावं आणि त्या आधारावरती समाजाने राष्ट्राचं मोठं मंदिर उभं करावं
या निमित्ताने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा एक जनजागृतीकरता उपयोग हा होताना दिसतो. विनायक फाउंडेशनने हा कार्यक्रम घेतला याबद्दल खरं म्हणजे त्यांचं मी आभार मानतो. आणि समाजामध्ये राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावरती जनजागृतीचा कार्यक्रम हा नित्यनियमित चालू राहावा, तो चालू ठेवावा. आणि 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्या या अमृत कालामध्ये ते रामराज्याचं स्वप्न सगळ्यांच्या प्रयत्नांनी पूर्ण व्हावं असा एक भाव निर्माण करण्याकरता अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 1990 मध्ये मी दुर्गावाहिनीची पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून या राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झाली. त्याच्यापूर्वी खरं म्हणजे मी 2 वर्ष अमरावतीला विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम केलेलं होतं. मूळ मी अकोल्याची, 2 वर्ष अमरावतीला काम केलं, मग घरी गेली. पण राम जन्मभूमीचं जे आंदोलन आहे ते असं त्याचा प्रभाव मनावर खूप जास्त होता. आणि त्यावेळेसचे जे प्रांत संघटन मंत्री होते विश्व हिंदू परिषदेचे श्यामजी बल्लाळ यांनी मला असं म्हटलं की तू ऋतुंबराजींसोबत विदर्भाचा प्रवास कर. मला ती एक खूप चांगली संधी वाटली. त्यांच्यासोबत जेव्हा मी विदर्भाचा प्रवास केला तेव्हा लक्षात आलं की ओघ आहे, हिंदुत्वाचा जो ओघ आहे ना तो खूप ही फार मोठी लाट आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक युवती होत्या आणि यांना थोपवण्याची काहीतरी व्यवस्था पाहिजे. मग कोण थोपवणार? मग मी का नाही करायचं? पण आता भीती अशी वाटत होती की घरी मी पूर्णवेळ म्हणून परत गेली आणि पुन्हा कसं निघायचं, घरी विरोध होईल. परंतु माझा निश्चय फार अगदी पक्का होता. मी घरी सांगितलं की मला जायचंच आहे. आणि मग मी 3 वर्ष पुन्हा या आंदोलनात सहभागी झाली. आणि या आंदोलनामध्ये माझ्या असंख्य मैत्रिणी दुर्गावाहिनीच्या विदर्भातल्या या सहभागी झाल्या. त्याच्यात मुख्यत्वे ब्रह्मपुरीची रेणुका रासपायले जी आता वर्ध्याला रेणुका रोडकर आहे, ती 1 वर्ष त्यांनी पूर्णवेळ काम केलं. नंतर चंद्रपूरची मालिनी कावडकर, आता मालिनी जोशी नागपूरमध्ये असते, तिने पण 1 वर्ष दुर्गावाहिनीचं पूर्णवेळ काम केलं. आणि सोबतच आमच्या शेकडो हजारो दुर्गावाहिनीच्या मैत्रिणी या राम जन्मभूमी आंदोलनात एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून, सामाजिक जाणीव म्हणून आणि या देशातील अस्मितेचा हुंकार म्हणून सहभागी झाल्या. आणि त्यासोबतच कारसेवेला सुद्धा गेल्या. लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे हा जो नारा होता त्यावेळेस, त्या लाठ्या माझ्या दुर्गावाहिनीच्या मैत्रिणींनी सुद्धा खाल्लेल्या आहेत. परंतु त्यांच्या या निश्चयापासून त्या तसूभर पण हल्लेला नाही. ज्या दिवशी आता 22 तारखेचा कार्यक्रम झाला तेव्हा मला सकाळपासून मैत्रिणींचे फोन होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागलेल्या होत्या आणि ते दिवस आम्हाला आठवत होते. कारण की नुसतंच आंदोलन नाही, कारसेवेत पण सहभागी झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतरची बंदी आली होती विश्व हिंदू परिषदेवर, आम्ही भूमिगत झालो होतो, त्या काळात काम करत होतो. परंतु ते यशस्वी आंदोलन झालं आणि आज जे गौरवाचं राम मंदिर देशामध्ये उभं आहे त्याच्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी आपला सहभाग आहे. याचाच एक आनंद, याचं आत्मसमाधान आणि अक्षरशः मुलांसमोर सुद्धा आपल्याला स्वतःला एक आनंद वाटतो की काहीतरी आपण चांगलं केलं आणि चांगलं आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. याचा निश्चितपणे एक समाधान आयुष्यामध्ये मिळालेलं आहे. नमस्कार. आज आम्ही विनायका फाउंडेशन तर्फे श्री राम जन्मभूमी आंदोलन एक अवलोकन असं घेतलं. कारण या आंदोलनात माझ्या विद्यार्थी दशेत सहभागी व्हायची मला संधी मिळाली होती. तर ते जे कष्ट आम्ही बघितलेले आहेत, ते जे अत्याचार झालेले आहेत आमच्या कारसेवकांवर, तर त्या कारसेवकांनी जे अथक प्रयत्न केलेत कार्यकर्ते म्हणून, तर त्यांना कुठलाही असा स्वार्थ नव्हता. फक्त श्रीरामाच्या चरणी आपली सेवा रुजू व्हावी आणि आपल्याकडनं काहीतरी घडावं म्हणून ते केलेला एक प्रयत्न होता. प्रत्येकाने आपापल्या खारीचा वाटा या सगळ्या कार्यक्रमात उचललेला होता. तर त्या खारीच्या म्हणजे वाट्याची आज परिणिती झाली की आपण एक भव्य राम मंदिर बघतो आहे आणि ते अत्यंत शांततेच्या मार्गाने झालेलं आहे. आणि हिंदू समाजाने तो हर्षोल्लासाने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि आजही तो उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये बघायला मिळतो. तर त्यासाठी म्हणून हा एक कार्यक्रम की मागे जे घडलं आहे आणि आता पुढे काय, हिंदू समाजाचं पुढे काय राहणार आहे, दिशा आणि दशा, आणि हिंदू समाज पुढे कसा म्हणजे कोणत्या कणखरतेने वावरणार आहे. जसं आता म्हटलं की काशी मथुरा बाकी आहे, तर ते आपला म्हणजे मानबिंदू आहे तो काशी मथुराचा. तर तो कशा पद्धतीने आपण घेणार आहोत किंवा शांततेच्या मार्गाने करणार आहोत काय, तर ते आता येणारा काळ ठरवेल. आणि विनायका फाउंडेशननी हा कार्यक्रम घेऊन पुढे विदर्भाचा विकास हा आमचं मुख्य ध्येय आहे.
म्हणजे इथल्या लोकांचा जो काही सर्वांगीण विकास आज मागासलेला आहे आपण जेव्हा म्हणजे म्हणतो, तर त्यासाठी आपण काय जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो इथल्या तरुणाईसाठी, इथल्या आदिवासींसाठी. जल जमीन जंगलवाला जो भाग आहे तो फक्त विदर्भातच आहे आणि आपल्या जीवावर पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पोचला जातो. तर त्यासाठी आपण आपल्या लोकांसाठी काय करू शकतो हा आमचा एक खूप मोठा म्हणजे अजेंडा आहे. तर विनायका फाउंडेशनचं ते एक मोठं कार्य राहणार आहे भविष्यामध्ये. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.